जळगाव महानगरपालिकेत एका अत्यंत मोठ्या आणि गंभीर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. हा घोटाळा काही लाख किंवा कोटींचा नसून तब्बल 41 कोटी रुपयांचा अपहाराचा आहे. जळगाव महापालिकेच्या वर्तुळात सध्या या बातमीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांची टीम महानगरपालिकेत दिवसभर तळ ठोकून होती आणि अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची कसून झाडाझडती घेण्यात आली आहे. नेमकं काय घडले, 41 कोटी रुपयांचा हा डोंगर कसा उभा राहिला आणि यात कुणावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, या संपूर्ण प्रकरणाचा आपण सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. गुरुवारी 23 एप्रिल 2026 रोजी जळगाव शहर महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली, ज्यात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड हे आपल्या संपूर्ण पथकासह महापालिकेत धडकले. सकाळी ठीक 11 वाजता हे पोलीस पथक महापालिकेत पोहोचले आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी तिथेच तळ ठोकला होता. तब्बल 6 तास चाललेल्या या मॅरेथॉन तपासामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण होते. नगर रचना विभाग आणि शहर अभियंता कार्यालयात जाऊन पोलिसांनी एक फाईल आणि कागदपत्रे तपासली. तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याच्या आधारे अतिशय बारकाईने कागदपत्रे गोळा करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. हा सगळा प्रकार उघडीस आला तो प्रभाग क्रमांक 15 जागरूक नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांच्या तक्रारीमुळे. त्यांनी 22 एप्रिल 2026 रोजी शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात एक सविस्तर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ज्या कंपनीवर आरोप आहेत तिचे नाव आहे ॲटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लिमिटेड. या कंपनीवर रस्ते डांबरीकरणाच्या कामात महापालिकेची फसवणूक केल्याचा आणि व्याजासह तब्बल 41 कोटी 34 लाख रुपयांचा रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या घोटाळ्याची मुळे आजची नाही तर ती तब्बल 27 ते 29 वर्षे जुनी आहेत. चला सविस्तर सांगतो. साल होते 1997. त्यावेळी जळगाव नगर परिषदेने, आताची महानगरपालिका, शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे एक मोठे कंत्राट या अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. आरोप असा आहे की या कंपनीकडे एवढे मोठे काम करण्याची मुळात क्षमताच नव्हती. तरीही कंपनीने खोटी कागदपत्रे आणि चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे आणि हे कंत्राट मिळवले. कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदाराला कामाची सुरुवात करण्यासाठी काही रक्कम म्हणजेच आगाऊ ॲडव्हान्स दिली जाते, ज्याला मोबालायझेशन ॲडव्हान्स म्हणतात. महापालिकेने ह्या कंपनीला रस्ते डांबरीकरणासाठी तब्बल 10 कोटी 35 लाख रुपयांची घसघशीत रक्कम आगाऊ दिली होती, अर्थातच ॲडव्हान्स दिली होती. परंतु कंपनीने काय केलं? हा पैसा रस्त्यांच्या कामासाठी वापरण्याऐवजी तो बेकायदेशीरपणे इतरत्र वळवला, म्हणजे डायव्हर्ट केला, असा दाट संशय आहे. कंपनीने वेळेत काम तर पूर्ण केले नाहीच, पण वारंवार मुदतवाढ म्हणजेच एक्सटेन्शन मागून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. तुमच्या मनात आता हा प्रश्न नक्कीच आला असेल की जर काम जुने आहे तर 41 कोटींचा आकडा कुठून आला? गणिताचा खेळ असा आहे मित्रांनो की सुरुवातीला महापालिकेची या कंपनीकडे असलेली मूळ थकबाकी 4 कोटी 71 लाख रुपये इतकी होती. परंतु गेल्या 24 वर्षांपासून ही रक्कम कंपनीने परत केली नाही. या थकबाकीवर 24 वर्षांचे 9% चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट लागले. या चक्रवाढ व्याजामुळे 4 कोटी 79 लाखाची मूळ रक्कम आज वाढून तब्बल 41 कोटी 34 लाख 11,562 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच जनतेच्या करातून जमा झालेल्या करोडो रुपयांवर या कंपनीने डल्ला मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. त्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. या प्रकरणात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी विरुद्ध तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या कायदेशीर कारवाईसाठी त्यांनी शहर अभियंता योगेश बोरोले यांना प्राधिकृत म्हणजेच ऑथोराइज केले आहे. तसेच शहर अभियंत्यांनी या प्रकरणातील सर्व मूळ कागदपत्रे आणि आपला स्पष्ट अभिप्राय पोलिसांना लवकरात लवकर सादर करावा, जेणेकरून कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आयुक्तांनी बजावले आहे. थोडक्यात सांगायचे तर मित्रांनो, 1997 साली रस्त्याच्या कामासाठी दिलेला ठेका, त्यात झालेली पैशांची अफरातफर आणि 24 वर्षे थकवलेली रक्कम, या सर्वांचा हिशोब आता अखेर पोलिसांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने मागितला आहे. सामान्य जनतेच्या कराचा पैसा असा हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आता जळगावकर करत आहेत. पुढील काळात या प्रकरणात
आणखी कोणकोणते मोठे मासे गळाला लागतील आणि अटलांटा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केव्हा अटकेची कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व प्रकरणावर तुमचे काय मत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.